सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फायरिंग करून फरार झालेल्या 2 आरोपींना नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने आणि गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने ताब्यात घेतलाय। या प्रकरणात एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे। दिनांक 29 जुलै रोजी रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान नाशिक रोड रेल्वे स्टेशन समोरील बस स्थानकात आरोपी भूषण गोसावी आणि इतरांनी फिर्यादी अफरोज अख्तर खान यांना पोटाला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर त्यांच्याकडील 17,000 रुपये बळजबरीने काढून घेतले। या प्रकरणी नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते। घटना गंभीर असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 2 चे उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक आयुक्त अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक तपासाला लागले। तपासादरम्यान आरोपींपैकी एक रोहित पगार याला शिर्डी येथून तर दुसरा आरोपी आयुष शिंदे याला 4 ऑगस्ट रोजी जेल रोड परिसरातील दसक पेट्रोल पंपावरून ताब्यात घेण्यात आले। तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपी भूषण गोसावी याने त्याची मैत्रीण कोमल गायकवाड हिच्या मार्फत विना परवाना गावठी कट्ट्याने हवेत फायर करून त्याचा व्हिडिओ मोबाईल मध्ये काढला होता। या प्रकरणी कोमल गायकवाड हिला देखील अटक करण्यात आली असून तिच्यावर शस्त्र अधिनियम आणि MPO ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच नमूद गुन्ह्यातील उर्वरित बाकीच्या आरोपितांचा नाशिक रोड गुन्हे शोध पथक शोध घेत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली आहे की नमूद गुन्ह्यातील आरोपी भूषण गोसावी याची मैत्रीण नामे कोमल गायकवाड राहणार संभाजीनगर एकलहरा ट्रॅक्शन रोड नाशिक रोड नाशिक हिने विना परवाना बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगून विनाकारण हवेत फायर करून त्याची चित्रफीत तिच्या मोबाईल मध्ये तयार केली आहे। अशी माहिती मिळाल्याने पथकाने महिला पोलीस शिपाई बहिरट यांच्या मार्फतीने तिस ताब्यात घेऊन बातमीप्रमाणे खात्री केली असता तिचे मोबाईल मध्ये तिचा मित्र भूषण गोसावी याने विना परवाना त्याच्या जवळ गावठी कट्टा बाळगून कोमल गायकवाड हीच गावठी कट्टा देऊन तीस विना कारण हवेत कट्ट्याने फायर करून घेऊन मोबाईल मध्ये चित्रफीत तयार केल्याचं निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील हे करीत आहेत। या प्रकरणी पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, पोलीस निरीक्षक घनदाट यांनी गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व पथक तसेच गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस हवालदार सागर आडणे, पोलीस हवालदार महेंद्र जाधव, पोलीस शिपाई अरुण गाडेकर, पोलीस शिपाई रोहित शिंदे, पोलीस शिपाई गोकुळ कासार, पोलीस शिपाई योगेश रानड, महिला पोलीस शिपाई बहिरट अशांनी केली आहे। तसेच झालेल्या कामगिरीचे पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले। नाशिक रोड पोलीस स्टेशन तसेच उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये काही दिवसांपूर्वी एक फायरिंगचा प्रकार झाला होता। तसेच एका ठिकाणी एका इसमास मारहाण करून त्याची काही रक्कम देखील त्या ठिकाणी लुटली होती। त्याच्यावरून यातला मुख्य आरोपी जो आहे तो भूषण गोसावी आणि त्याच्यासोबत इतर त्याचे काही साथीदार आहेत यांच्याविरुद्ध 2 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते। त्या गुन्ह्याचा तपास नाशिक रोड पोलीस देखील करत होते, तसेच उपनगर पोलीस देखील करत होते आणि सदर गुन्ह्याचा समांतर तपास हा क्राईम ब्रांच युनिट 2 तसेच नाशिक रोडचं जे क्राईम ब्रांच युनिट आहे ते देखील करत होतं। त्याच्यामुळे त्याच्यातला जो मुख्य आरोपी आहे त्याला ऑलरेडी नाशिक रोडच्या आमच्या क्राईम ब्रांच युनिटने अटक केलेली आहे। आता याच्यातले जे 2 अजून इतर आरोपी आहेत, ज्याच्यातला एक आरोपी आहे रोहित पगारे आणि दुसरा आहे आयुष शिंदे, ह्या 2 आरोपींना देखील या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने ताब्यात घेतलेला आहे। त्यातल्या एका आरोपीचा ऑलरेडी MCR झालेला आहे किंवा तो सध्या न्यायालयाच्या कस्टडीत आहे आणि दुसरा जो आरोपी आता आपण त्याला बघितलं त्याचं नाव आहे आयुष शिंदे आणि याच्या अटकेमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन DB तसेच आमचे युनिट 2 चे API तोडकर साहेब आणि त्यांची टीम या दोन्हीचे योगदान आहे। दोघांनी मिळून ती जॉईंट कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे। त्याच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली एक जी मोटरसायकल आहे ती मोटरसायकल देखील त्या ठिकाणी जप्त केलेली आहे आणि तसेच या गुन्ह्याच्या तपासामध्ये ह्यातला मुख्य आरोपी जो आहे तो भूषण गोसावी याची एक मैत्रीण होती जिचं नाव आहे कोमल गायकवाड। त्या कोमल गायकवाडला जेव्हा आम्ही तपासाच्या अनुषंगाने जेव्हा त्याच्याकडे विचारपूस केली तर तिच्या तांत्रिक विश्लेषणामध्ये एक गोष्ट लक्षात आली आमच्या की याच्याकडे जे गावठी कट्ट्यातून ज्याने त्याने फायरिंग ऍक्च्युअली त्या घटनेमध्ये केलं होतं त्याच्यामधूनच तिने स्वतः देखील त्या ठिकाणी फॉर नो रिझन एक
राऊंड फायर केलेला आहे. तशी एक चित्रफित देखील त्यांच्या मोबाईलमध्ये सापडलेली आहे. त्याच्यावरून एक आर्म्स ऍक्ट 325 525 चा गुन्हा देखील आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावर दाखल केलेला आहे. तिला देखील त्या ठिकाणी आम्ही अटक केलेला आहे. तो एक स्वतंत्र गुन्हा नाशिक रोड पोलिसांनी दाखल केलेला आहे. असा एकूण याच्यामध्ये 3 वेगवेगळे गुन्हे, म्हणजे एक तर उपनगरचा फायरिंगचा गुन्हा, सोबत दुसरा हा नाशिक रोडचा एक दरोड्याचा गुन्हा आणि तिसरा आता हा फायरिंग म्हणजे केल्याबद्दल त्या लेडी विरुद्ध जो दाखल केलेला आहे तो आर्म्स ऍक्ट अंतर्गतला गुन्हा. असे 3 एकंदरीत गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत. याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही एकूण 4 आरोपींना अटक या ठिकाणी केलेली आहे. एक ती महिला, असे 5 आरोपी अटक झालेले आहेत. बाकीच्या पण आरोपींचा शोध आमची टीम्स, पोलीस स्टेशन डीबी तसेच उर्वरित जे आमचे क्राईम ब्रांचच्या टीम्स आहेत त्या देखील घेत आहेत. आणि याच्यामध्ये स्ट्रिक्टेस्ट पॉसिबल ऍक्शन, अगदी आम्ही याच्यामध्ये मोक्का सेक्शन्स पण इन्व्होक करण्याचा विचार त्या ठिकाणी करत आहोत. आणि ज्यांनी कुणी याच्यामध्ये हातभार लावलेला असेल, मग याच्या प्लॅनमध्ये असेल किंवा त्यांना आर्थिक मदत करण्यामध्ये किंवा त्यांना आसरा देण्यामध्ये मदत ज्यांची कोणाची झाली असेल त्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करत आहोत. आणि निश्चितपणाने यामध्ये सर्व आरोपींना गजाआड लवकरच केलं जाईल आणि त्यांना प्रॉपर त्या ठिकाणी कायदेशीर शिक्षा जी काय ती दिली जाईल. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.